हॅलो एव्हरीवन, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधील प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत. सुरुवातीला आपण थोडक्यात स्टेप्स लक्षात घेऊया, कारण प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना स्टेप्स लक्षात घेतलं की एक्झाम्पल सोपं जाते. ठीक आहे, बघा आपण यूज करणार आहे क्रॅमर्स मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, मग फर्स्ट स्टेप तुमची काय आहे बघा. स्टेप फर्स्ट आहे तुमचे गिवन एक्झाम्पल ह्याची. ठीक आहे, गिवन एक्झाम्पल जे एक्झाम्पल दिले असतील त्या एक्झाम्पल घ्यायचे आणि त्याला नंबर द्यायचं. ठीक आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि त्याला नंबर द्यायचा. सेकंड काय करायचं आहे तुम्हाला, स्टेप सेकंड आहे तुमची फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे डीची, डी एक्सची अँड डी वायची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, बघा फर्स्ट काय केलं तुम्ही, गिवन एक्झाम्पल लिहून घेणार आहे, त्याला नंबर द्यायचं. नंबर दिला की तुम्ही सेकंड स्टेप आहे त्याचं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे तुम्ही काय करणार, डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. ठीक आहे, मग डीची व्हॅल्यू फाइंड करताना काय करताय तुम्ही, इथं फक्त जे कॉन्स्टंट आहेत म्हणजे एक्स आणि वायचे पुढे कोएफिशियंट आहेत ते घेत आहे. A1 A2 B1 B2. ओके, आणि एक्सचे फाइंड करताना बघा, एक्सचे फाइंड करताना वायचे इथं आहेत ते तसंच ठेवणार, वायचे कोएफिशियंट आहेत ते तसेच ठेवायचे. आणि जिथे एक्सचे कोएफिशियंट लिहितो आपण तिथं कॉन्स्टंट लिहायचं. कॉन्स्टंट म्हणजे C1 C2. ओके, आणि डी वाय फाइंड करताना बघा, डी वाय फाइंड करताना एक्सचे आहेत तसेच लिहायचे. एक्सचे काय होते तुमचे A1 A2, आणि जिथं वायचे कोएफिशियंट येतात तिथं तुम्ही कॉन्स्टंट लिहिणार आहे म्हणजे C1 C2. ओके, बघा फर्स्ट स्टेप नंबर दिले की डी फाइंड केलं. डी म्हणजे कोएफिशियंटच घेणार. डी एक्स म्हणजे काय, फक्त एक्सच्या जागी तुम्ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहिणार आहे, आणि डी वाय म्हणजे काय, तर वायच्या जागी कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहिणार आहे. ठीक आहे, नाव स्टेप थ्री काय करायचं आहे, युजिंग एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताय. कुणाची, एक्स आणि वायची. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड करताना फॉर्म्युला काय, डी एक्स अपॉन डी, आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना डी वाय अपॉन डी. ओके, काय करताय बघा, पहिल्यांदा नंबर देणार. नंबर दिले की तुम्ही डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहे, आणि लास्ट स्टेप आहे तुमची एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्सची आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना फॉर्म्युला काय, डी एक्स अपॉन डी, अँड वायची व्हॅल्यू फाइंड करताना डी वाय अपॉन डी. ठीक आहे, तर आपण प्रॅक्टिस सेटमधलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया आता. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. ठीक आहे, करेक्ट नंबरने करायचं आहे. क्वेश्चन आहे तुम्हाला 3 2 4 5. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे डिटर्मिनंट सॉल्व करायची, तर 3 × 5 मध्ये मायनस साईन असते. नेक्स्ट आपण काय करतो, 2 × 4 म्हणून इथं 2 × 4. 3 5 = 15, 3 5 = 15, -8, 15 - 8 = 7. ठीक आहे, बघा काय केलं आपण, 3 2 4 5. आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना मध्ये मायनसचं साईन, म्हणून 3 × 5 - 2 × 4, 5 3 = 15, -4 2 = 8. 15मधून 8 गेले, 7 राहिले. ठीक आहे, नाव आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड क्वेश्चन काय तुमचा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. ठीक आहे, फर्स्ट डिटर्मिनंट काय तुमचा, -1 7 2 4. ओके, ठीक आहे, बघा फर्स्ट डिटर्मिनंट आहे तुमचा -1 मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, -1 × 4. ओके, -1 × 4. नेक्स्ट डिटर्मिनंट घेताना मध्ये मायनसचं साईन, म्हणून मायनस. सेकंड येणार आहे तुमचं 7 × 2, 7 × 2. ओके, 4 1 = 4, -4, -7 2 = 14. ठीक आहे, आता इथे बघा सेम साईन आहेत, मायनस. ओके, इथं पण एक फॉर्म्युला आहे बघा, मायनस साईन सेम आहेत. जर साईन सेम असेल तर ॲडिशन करायची आणि सेम साईन द्यायचा. 14 + 4 18. ठीक आहे, आणि मायनस सेम साईन आहे म्हणून इथं मायनस येणार आहे. ठीक आहे, बघा मल्टिप्लिकेशनचं आणि ॲडिशनचे रूल्स वेगळे असतात. ठीक आहे, इथे आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा रूल यूज करायचा आहे.
मग ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या रूलमध्ये काय, जर साईन सेम असेल, ठीक आहे, साईन सेम असेल तर काय करायचं, ॲडिशन करायची आणि इथं ॲडिशन करून जे सिमिलर साईन असेल ते द्यायचं. ठीक आहे, परत एकदा सांगते बघा. -1 मल्टिप्लाय बाय 4 -7 मल्टिप्लाय बाय 2. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व केला, 4 1 जा 4 मायनस, इथे मायनस साईन आहे म्हणून मायनस, 7 2 जा 14. ठीक आहे, आता इथं साईन सेम आहेत, मायनस मायनस आहेत, आपण ह्या दोघांची ॲडिशन करायची म्हणून 4 + 14 18. सिमिलर साईन असेल ते द्यायचं. ठीक आहे, आन्सर तुम्हाला मिळालं. आता मी सेकंड आहे ते तुम्ही सॉल्व करायचं, थर्ड मी घेते. ओके, नाव क्वेश्चन थर्ड, सेकंड तुम्ही सॉल्व करणार आहे. बघा क्वेश्चन 3 काय, 7/3, 5/3, 3/2 and 1/2. ओके, सॉल्व करूया आपण. फर्स्ट तुमचं काय आहे, 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मध्ये साईन कोणतं असतं, मायनस, म्हणून मायनस साईन द्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट बघा 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2 म्हणून इथे 3/2. सॉल्व करून घ्या. बघा मल्टिप्लिकेशनचं कंडिशन माहिती आहे आपल्याला, न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटरला, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. म्हणजे 7 1 जा 7 डिवायडेड बाय 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15 आणि 3 2 जा 6. हे बघा काय केलं आपण, फर्स्टने ना सेकंडला इकडं क्रॉस मल्टिप्लाय केलं, 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2. ओके, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व केला. मल्टिप्लिकेशन असेल तर न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. म्हणून इथं फर्स्ट आलं तुमचं 7 1 जा 7, 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15, 3 2 जा 6. आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो ॲज इट इज ठेवायचा. ठीक आहे, आता न्युमरेटरला कंडिशन अप्लाय करायचं. कंडिशन काय येणार आहे, +7 मायनस 15, 7 मायनस 15. ठीक आहे, मग बघा इथे आन्सर 6, डिनॉमिनेटर ॲज इट इज. 7 - 15 केल्यानंतर आन्सर किती येतं, आन्सर येणार आहे तुमचं 8. आता इथे प्लस आहे, इथं मायनस आहे. रूल्स माहीत आहे तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये. जर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असेल, साईन डिफरंट असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं आणि जे मोठ्या संख्येसमोर साईन असेल ते द्यायचं. म्हणून 7 आणि -15मधून मायनस केल्यानंतर 8 आलं. मोठी संख्या तुमची 15 आहे, 15च्या समोर मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस. आता आपण ह्या दोन्हीला, न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला हे 2ने डिवाईड करूया. 2 4 जा 8 म्हणून -4 आणि 2 3 जा 6. तुमचं लास्ट फायनल आन्सर आलं -4/3. ठीक आहे, इझिली बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्यावरून सॉल्व करता येतं. न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटरला, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. म्हणून 7 1 जा 7, 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15, 3 2 जा 6. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ॲज इट इज न्युमरेटरला कंडिशन अप्लाय केली, 7 - 15. ओके, मग इथं प्लस आहे मायनस आहे, साईन डिफरंट आहे. साईन डिफरंट असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणून 15मधून 7 गेलं, 8 राहिलं आणि जे मोठ्या संख्येसमोर साईन असेल ते साईन द्यायचं. म्हणजे इथं -8. ओके, -8/6. मग ह्याला 2 2ला डिवाईड केलं की 2 4 जा 8, 2 3 जा 6. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन काय आहे 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. बघा इथं क्वेश्चन तुम्हाला विचारताना युजिंग क्रॅमर्स रूल असे कंडिशन दिलं. ठीक आहे, एक्झामला तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स एवढंच असेल तर फर्स्ट आपण जे इक्वेशन मेथड बघितली ती यूज करायची. आणि जर तुम्हाला सांगितले असेल की बाय युजिंग क्रॅमर्स रूल यूज करायचे असेल तर आपण आता एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आत्ता जे मी मगाशी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, सुरुवातीला ज्या स्टेप्स बघितल्या त्या स्टेप्स फॉलो करून आपण सॉल्व करायचं. तुमचं फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x - 4y = 10 अँड 4x + 3y = 5. ओके, आता फर्स्ट स्टेप काय आपली, नंबर द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणून फर्स्ट एक्झाम्पल लिहून घेतले मी, 3x - 4y =
10. This is equation number 1. And second, 4x plus 3y equals to 5. This is the equation number 2. ठीक आहे. म्हणजेच इथं A1 B1 C1 A2 B2 C2 ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. आता स्टेप सेकंड ही तुमची झाली फर्स्ट स्टेप. आता तुमची सेकंड स्टेप काय आहे तर तुम्ही dx and dy फाइंड करताय. ठीक आहे. काय करताय तुम्ही dx and dy फाइंड. बघा लक्ष द्या. आता आपण पहिल्यांदा d ची व्हॅल्यू करतोय. ठीक आहे. फाइंड d. ठीक आहे. d ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करतो आपण x आणि y चे कोएफिशिएंट घेतो आपण. कोणाचे x आणि y चे. मग बघा इथे काय 3 इथे -4 नेक्स्ट इथं 4 and 3. ठीक आहे. जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर सरळ तुम्ही तो पॉईंट लिहून घ्या. A1 equals to 3 B1 equals to -4 and C1 equals to 10. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला A2 काय आहे A2 equals to 4 B2 equals to 3 and C2 equals to 5. ठीक आहे. नाही लिहिलं डायरेक्ट केलं तरी इझी आहे, सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे. बघा डीची व्हॅल्यू पुट केली आपण एक्स आणि वायची कोएफिशिएंट 3 इथे 4 -4 3. ओके. आता हे सॉल्व करा. डिटर्मिनंट सॉल्व करायचं माहिती आहे तुम्हाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 3 × 3. ओके. नाव मायनस साईन इथे -4. ठीक आहे. हे साईन विसरायचं नाही. तर आपल्याला इक्वेशनमध्ये मायनस सांगितलं तर इथे पण मायनस लिहायचं आणि खाली ब्रॅकेटच्या आत लिहायचं -4 -4 × 4 3 3 जा 9 -4 4 जा 60 राईट. आणि इथं मायनस प्लस मायनस. ओके. आता बघा नेक्स्ट इथं मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि हे मायनस ब्रॅकेटच्या आत आहे म्हणजे मल्टिप्लाय. म्हणजेच काय होणार आहे 9 मायनस × मायनस प्लस 16 मायनस × मायनस प्लस 16. मग 9 + 16 हाऊ मेनी 25 राईट. हाऊ मेनी इज 25. ठीक आहे. बघा परत एकदा सांगते. आपल्याला 2 इक्वेशन दिले ते इक्वेशन क्रॅमर्स रूलनं सॉल्व करायचे आहेत. म्हणून इक्वेशनला फर्स्ट नंबर दिलं. ठीक आहे. नंबर दिल्यानंतर 1 and 2. सेकंड स्टेप काय आपली फाइंड dx आणि dy. पहिल्यांदा आपण d फाइंड करतोय. d फाइंड करताना x आणि y चे कोएफिशिएंट लिहायचे 3 4 -4 3. आणि मग परत डिटर्मिनंट सॉल्व करायचं तुम्हाला माहितीच आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 3 -4 × 4 3 3 जा 9 मायनस ब्रॅकेटमध्ये 4 4 जा 16 मायनस प्लस मायनस. सिमिलर साईन आहे म्हणून मल्टिप्लाय केलं की ॲडिशन 9 + 16 = 25. डीची फाईन केले की आता तुम्ही dx फाईन करणार आहे. dx म्हणजे काय एक्सच्या इथं फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यू पुट करायचं. मग कॉन्स्टंट काय तुमचं 10 and 5 म्हणून इथं 10 5 आणि जे व्हायचे आहे ते तसेच करा -4 3 -4 3. ठीक आहे. आता हे डिटर्मिनंट सॉल्व करा. कसं करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × 3 मध्ये साईन मायनस म्हणून मायनस. सेकंड आहे तुमचं -4 × 5. ओके. -4 × 5 10 × 3 30 -4 5 जा 20 इथे मायनस प्लस मायनस म्हणून -20. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस आहे ब्रॅकेटच्या आत पण मायनस आहे म्हणून मल्टिप्लाय मायनस × मायनस प्लस म्हणून 30 + 20 30 + 20 50. ओके 50. dxची व्हॅल्यू फाइंड केली. बघा dxची व्हॅल्यू फाइंड करताना काय केलं तुम्ही एक्सच्या इथं फक्त कॉन्स्टंट म्हणजे C1 आणि C2 ची व्हॅल्यू प्लेस केली. ओके. आणि वायच्या इथं तुम्ही आहे तेच वायची व्हॅल्यू प्लेस केली -4 3 जे वायचे कोएफिशिएंट आहेत तेच प्लेस केले. ठीक आहे. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 10 3 जा 30 -4 5 जा 20 मायनस प्लस मायनस ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस आहे आत पण मायनस आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की तर ॲडिशन 30 + 20 50. ओके. नाव आता dy ची व्हॅल्यू फाइंड करताय. मग dy ची व्हॅल्यू फाइंड करताना बघा काय करणार आहे एक्सचे कोएफिशिएंट तेच आहे तेच लिहायचे. एक्सचे काय 3 4 इथे काय येणार आहे तुमचं 3 4 आणि वायच्या इथे जो वायचा कॉलम येतो तिथे तुम्ही कॉन्स्टंटचं C1 C2 पुट करणार आहे. मग C1 C2 काय तुमचं 10 and 5 इथं काय 10 and 5. ओके. आता ह्या डिटर्मिनंट सॉल्व करा. इथं व्हॅल्यू बघा काय येणार आहे 3
मल्टीप्लाय बाय 5, 3 मल्टीप्लाय बाय 5 मायनस 10 मल्टीप्लाय बाय 4, 10 मल्टीप्लाय बाय 4, 10 मल्टीप्लाय बाय 4. मग मायनस करा, इथं 5 3 जा 15 मायनस 10 4 जा 40. ओके, नाव ॲडिशन करा. आता सबस्ट्रॅक्शन आहे, इथं मायनस करा. बघा, प्लस 15 मायनस 40 म्हणजे आन्सर येणार आहे तुमचा 25. ठीक आहे, साइन डिफरंट आहे. साइन डिफरंट असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. बघा, जर साइन डिफरंट असतील, वेगळे असतील, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येसमोर जे साइन आहे ते द्यायचं. म्हणून इथं आलं -25. ठीक आहे, ही झाली तुमची सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप काय, तुम्ही की एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताय. काय करताय तुम्ही, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताय. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना तुम्हाला माहितीच आहे, नाव एक्स इक्वल्स टू, एक्स म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डी. ओके, डी एक्स अपॉन डी. आता डी एक्सची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, डी एक्सची व्हॅल्यू काय आहे इथं 50. ठीक आहे, डी एक्सची व्हॅल्यू इथं आहे तुमच्याकडं 50 आणि डीची व्हॅल्यू काय फाइंड केली असं तुम्ही 25. म्हणून इथं डिवायडेड बाय 25. मग आन्सर किती येणार, 25 2 जा 50. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली तुमच्याकडं 2. अँड वाय फाइंड करायचं. वाय फाइंड करताना काय करताय, डी वाय अपॉन डी, डिटर्मिनंट ऑफ वाय अपॉन डी. ठीक आहे, मग व्हॅल्यू माहीतच आहे तुम्हाला, डी वायची व्हॅल्यू काय आहे -25. म्हणून इथं -25 आणि डीची व्हॅल्यू आहे तुमची इथं 25. म्हणून इथं डिवायडेड बाय 25. 25 डिवायडेड बाय 25 1 आणि इथं मायनस साइन आहे म्हणून मायनस. मग वायची व्हॅल्यू काय मिळाली -1. ठीक आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाल्या, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू -1. देअरफॉर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू 2 -1. ओके, सिम्पल आहे, समजलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा तुमचं इथं, 4x + 3y - 4 = 0. सेकंड आहे 6x = 8 - 5y. बघा, फर्स्ट स्टेप आपण करणार आहे की हे जे दिलेलं इक्वेशन आहे, हे इक्वेशन लिनियर फॉर्ममध्ये लिहिणार आहे. गिवन इक्वेशन काय करणार आहे, लिनियर फॉर्ममध्ये लिहायचं. मग गिवन इक्वेशन काय आहे इथं बघा, 4x + 3y - 4 = 0. हे लिनियर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. लिनियर फॉर्म म्हणजे काय, x + y = c. ठीक आहे, म्हणजे x म्हणजे 4x + 3y = हे जे कॉन्स्टंट आहे ते आपण =कडे शिफ्ट करणार आहे. -4 आहे, -4 जेव्हा इकडे शिफ्ट होणार तेव्हा काय होणार आहे, +4. ठीक आहे, लक्षात घ्या. इक्वेशन दिले तुम्हाला 4x + 3y - 4 = 0. ठीक आहे, एक्स आणि वाय आपण इथे राईट साईडला ठेवलं, =, जे कॉन्स्टंट आहे, ज्याला कोणतंही व्हेरिएबल नाही ते आपण शिफ्ट करणार आहे. म्हणजे ते शिफ्ट होताना तसंच जात नाही, नेहमी आपलं साईन चेंज करतं. म्हणून इथं -4 आहे, -4 इकडे गेले की +4. हे तुमचं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली इक्वेशन सेकंड काय दिलं रे तुम्हाला, 6x = 8 - 5y, 8 - 5y. तेच करायचं आहे की जे व्हेरिएबल आहे ते एका साईडला आणि कॉन्स्टंट एका साईडला. ठीक आहे, इकडे व्हेरिएबल काय तुमचं 6x, हे -5 आहे. -5 जेव्हा राईट साईडला येईल तेव्हा काय होणार आहे, तर +5y = 8, +5y = 8. काय केलं आहे बघा, मी 6x इथंच हे जे -5y हे इकडे शिफ्ट केलं. शिफ्ट होताना ते साईन पण चेंज होतं, मायनसचं प्लस झालं म्हणून +5y. 8 ॲज इट इज आहे तसंच. हे इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता हे दोन इक्वेशन मिळाले की सेकंड स्टेप काय तुमची, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी एक्स डी वाय. ओके, नाव तुम्ही डीची व्हॅल्यू फाइंड करताय. डी = डी म्हणजे काय, तर एक्स आणि वायचे कोएफिशियंट 4 3 6 5. ओके, आता हे डिटर्मिनंट सॉल्व करून घ्या. 4 × 5 मायनस 6 × 3 3 × 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 दोघांच्यामध्ये मायनस असतं म्हणून -3 × 6. ठीक आहे, सॉल्व करून घ्या. 4 5 जा
20 मायनस 6 3 जा 80 इक्वल्स टू 20 मायनस 80 इक्वल्स टू 2. ठीक आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस आहे म्हणून. ओके, नाव डी एक्स इक्वल्स टू डी एक्स करताना काय करतो आपण, एक्सच्या इथं म्हणजे फर्स्ट तुमचा कॉलम येणार आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंटचा असणार आहे. ठीक आहे, डी एक्सच्या इथं मग कॉन्स्टंट काय तुमचे 4 8 म्हणून इथे 4 8 आणि व्हायचे आहे तसेच ठेवायचे. व्हायचे काय 3 5. ठीक आहे, डिटर्मिनंट सॉल्व करा. डिटर्मिनंट सॉल्व करताना 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 8. 5 4 जा 20 मायनस 8 3 जा 24. आता ह्याचा आन्सर कसं फाईंड करणार आहे, 2 मिनटं तुम्ही करा. ठीक आहे, ठीक आहे. बघा 20 मायनस 24 म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. साईन डिफरंट आहेत म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 4 आला आणि मोठ्या संख्येच्या समोर जे साईन असेल ते साईन द्यायचं म्हणजे त्या साईन आलं तुमचं -4. ओके, नाव डी एक्स फाईन झालं की तुम्ही नेक्स्ट फाईन करणार आहे डी वाय फाईन करताना बघा एक्सचे इथं आहे ते व्हॅल्यू, एक्सचे कोएफिशियंट 4 6 आहे ते आपण चेंज करायचं नाही कारण व्हायचं चेंज करणार आपण. जेव्हा डी वाय काढायचं तेव्हा व्हायचं चेंज करायचं म्हणतं 4 6 आणि जिथं व्हाय आहे तिथं कॉन्स्टंट लिहायचं. कॉन्स्टंट काय तुमचे 4 and 8 इथे 4 and 8 4 8. डिटर्मिनंट सॉल्व करायचं माहितीच आहे आपल्याला. 4 मल्टिप्लाय बाय 8. ठीक आहे, 4 मल्टिप्लाय बाय 8 मायनस. ठीक आहे, नेक्स्ट येणार आहे तुमचं 4 मल्टिप्लाय बाय 6. 4 मल्टिप्लाय बाय 6. 4 8 जा 32 मायनस 6 4 जा 24. सबस्ट्रॅक्शन करा, आन्सर किती येतं आहे तुमचं. आन्सर येते बघा 32 मायनस 24. 32 मायनस 24 मीन्स आन्सर येणार आहे +8. ठीक आहे, मग काय काय केलं असं तुम्ही हे जे इक्वेशन होतं हे पहिल्यांदा तुम्ही लिनियर फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे, 4x + 3y = 4 आणि 6x + 5y = 8. नेक्स्ट तुम्ही डीची व्हॅल्यू फाईंड केली. डीची व्हॅल्यू फाईंड करताना काय केलं आहे, डीची व्हॅल्यू फाईंड करताना एक्स आणि वायचे कोएफिशियंट घेतले. ठीक आहे, नंतर डी एक्स फाईंड केला. डी एक्स फाईंड करताना इथं काय तर एक्सच्या जागी तुम्ही कॉन्स्टंट घेतलं आणि व्हायचे कोएफिशियंट लिहिले. ठीक आहे, नाव डी वायची व्हॅल्यू फाईंड करताना एक्सच्या जागी एक्सचे कोएफिशियंट आणि व्हायच्या इथं कॉन्स्टंटची व्हॅल्यू प्लेस केली. नंतर डिटर्मिनंट सॉल्व केलं. आता थर्ड स्टेप काय तुमची, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड. एक्सची व्हॅल्यू फाईंड करताना काय करता तुम्ही, एक्स इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डी आणि वायची व्हॅल्यू फाईंड करताना डिटर्मिनंट ऑफ वाय डिवायडेड बाय डी. ओके, मग डी एक्सची व्हॅल्यू काय होती रे, डी एक्सची व्हॅल्यू -4 आणि डीची व्हॅल्यू आहे तुमची 2 म्हणून इथं -4 डिवायडेड बाय 2. मग व्हॅल्यू किती येणार आहे 2 2 जा 4 आणि इथं मायनस साईन आहे म्हणून -2. एक्स इक्वल्स टू -2. आता व्हायची व्हॅल्यू फाईंड करा. व्हायची व्हॅल्यू फाईंड करताना तुम्हाला डी वाय माहीत आहे. डी वायची व्हॅल्यू किती आहे तुमची 8 आहे म्हणून 8 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू 2. 8ला 2ने डिवाइड केले की 4 म्हणजे व्हायची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 4. देअरफॉर एक्स वाय इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू -2 अँड वायची व्हॅल्यू आहे तुमची 4. जास्त आन्सर. ओके, हा तुमचा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला आहे. क्वेश्चनमध्ये बघा एकच नवीन पॉईंट आपल्याला या की इथं तुम्हाला इक्वेशन रिअरेंज करावं लागतं आहे, लिनियर फॉर्ममध्ये लिहावं लागतं आहे. ठीक आहे, लिनियर फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर परत तुम्ही काय डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू फाईंड करताय. डी वायची व्हॅल्यू फाईंड केली की नंतर तुम्ही काय करताय, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करताय. एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड केली की तुम्हाला आन्सर मिळाला. ओके, ना आता बघा क्वेश्चन नंबर 3 तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, मी क्वेश्चन नंबर 5 घेते की ज्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल चेंज आहे. ओके, तर आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा 4m + 6n = 54 अँड 3m + 2n = 21. फर्स्ट स्टेप मी लिहून घेतलं आहे. तर फर्स्ट स्टेप काय तुम्ही दिलेले गिवन एक्झाम्पल आहे ते लिहून घेता.
फर्स्ट एक्झाम्पल तुमचं 4m + 6n = 51. दिस इज इक्वेशन नंबर 1. And second one is 3m + 2n = 20. This is equation number 2. नेक्स्ट स्टेप काय तुमची, फाइंड d dx and dy. ठीक आहे. स्टेप सेकंड काय तुमची, फाइंड d dx and dy. मग d फाइंड करताना काय करता तुम्ही, हे m आणि n चे जे कोएफिशिएंट आहे ते घेताय. म्हणजे 4 6 3 2 हे डिटर्मिनंट सॉल्व करायचं. ठीक आहे. आता मी पुढेच करते बघा. 4 × 2 मायनस, सेकंड घेताना येतं मायनस 6 × 3 बघा इथं 4 2 = 8 मायनस 6 3 = 18. हे सबस्ट्रॅक्शन करा. काय आन्सर येते सांगा. 4 2 = 8 मायनस 6 3 = 18. साइन डिफरंट आहे. साइन डिफरंट असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन केलं की आन्सर येणार 10. आणि मोठ्या संख्येसमोर जे साइन आहे ते साइन द्यायचं. म्हणजे ते -10. ओके. आता नाव तुम्ही dm फाइंड करणार. कारण इथं व्हेरिएबल काय यूज केले तर आपण m आणि n व्हेरिएबल यूज केल्यामुळे इथं आपण म्हणणार आहे dm = जे दिलं असेल व्हेरिएबल त्याचंच नाव द्यायचं. ठीक आहे. आणि इथं m. ठीक आहे. m फाइंड करताना काय करणार आहे, जिथं m आहे तिथं फक्त आपण कॉन्स्टंट यूज करणार आहे. म्हणजे 54 28 आणि इथं n ची 6 2. डिटर्मिनंट सॉल्व करा. आता डिटर्मिनंट सॉल्व करताना काय करतो आपण इथं 54 × 2 मायनस 6 × 28. ओके. 6 × 20. बघा इथं 54 × 2 108 मायनस 6 × 28 168. साइन डिफरंट आहेत म्हणून सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला आन्सर येतं इथं 60. ठीक आहे. 60. आणि बघा इथे प्लस मायनस साइन डिफरंट आहेत. मोठ्या संख्येसमोर मायनस आहे म्हणून इथं -60. ओके. नाव dn ची व्हॅल्यू आपण फाइंड करतो. dn = m चे कोएफिशिएंट तेच म्हणजे 4 and 3 ॲज इट इज. इथे 4 and 3 ॲज इट इज. आणि इथं कॉन्स्टंट काय तुमचे 54 28. ठीक आहे. मग सॉल्व करा. बघा 4 × 28 मायनस 54 × 3. इथे 54 × 3. 4 × 28 112 मायनस ओके. आणि 54 × 3 162. बघा साइन डिफरंट आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन केलं की आन्सर येतं तुमचं 50. 0 2 - 2 0 6 - 1 5 1 - 1 0. ओके. आता नाव मोठी संख्या कोणती आहे, दोन्हीपैकी 162. त्याच्यासमोर साइन कोणता आहे, मायनस, म्हणून इथं -50. ओके. बघा काय केलं असं तुम्हाला इक्वेशन दिलं. इक्वेशनवरून dm आणि dn फाइंड केलं. आता याच्यानंतर तुम्ही m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड करणार आहे. काय करणार आहे तुम्ही, m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड करणार आहे. ओके. बघा मग m ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करणार आहे, dm/d. आणि n ची व्हॅल्यू फाइंड करताना dn/d. ओके. मग dm ची व्हॅल्यू काय होती तुम्ही -60. ओके. -60 आणि d ची व्हॅल्यू आहे -10. ठीक आहे. मग बघा सिमिलर साइन आहे. 60ला 10ने डिवाइड केलं की आन्सर येणार आहे तुमचं 6 मायनस प्लस होणार आहे. म्हणजे m ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला +6. आणि इथं n ची व्हॅल्यू बघा dn/d. n ची व्हॅल्यू फाइंड करताना dn/d. dn ची व्हॅल्यू काय आहे तुमची -50 डिवायडेड बाय -10. डिवाइड केलं आन्सर आलं 5 मायनस प्लस. म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला इथं 6 and 5. Therefore solution is m n equals to 6 5. m n equals to 6 5. ओके. बघा इझी आहेत, स्टेप सोपे आहेत. पहिल्यांदा आपण गिवन इक्वेशन लिहितो, नंतर dx dy व्हॅल्यू फाइंड करतो आणि लास्टला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करतो. x ची व्हॅल्यू फाइंड करताना dx/d आणि y ची व्हॅल्यू फाइंड करताना dy/d. इथे फक्त या इक्वेशनमध्ये आपल्याला m आणि n लिहिले, x आणि y च्या जागी m आणि n लिहिले. जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण. ठीक आहे.
क्वेश्चन नंबर 6 घेते, म्हणजे त्यात तुम्हाला दिलेले आहेत ते फ्रॅक्शनमध्ये दिले आहेत, म्हणून मी क्वेश्चन नंबर 6 घेते. इझी आहे, आपण फ्रॅक्शनचं लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, बघा क्वेश्चन आहे तुमचा 2x + 3y = 2 अँड सेकंड वन इज x minus 1 minute x minus y upon 2 equals to 1/2 equals to 1/2. ठीक आहे, मग गिवन पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊया. 2x + 3y = 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. ते सिम्पल फॉर्ममध्ये, सिम्पल लिनियर फॉर्ममध्ये, त्यामुळे तिथं काहीच करायचं नाही. सेकंड एक्झाम्पल काय तुमचं x - y upon 2 = 1/2. हे फ्रॅक्शनमध्ये दिलं आहे. हे इझी करण्यासाठी आपण काय करूया, तर इथं डिनॉमिनेटरला 2 आहे, म्हणून या पूर्ण इक्वेशनला आपण 2नं मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, ह्या इक्वेशन 2ला आपण काय करूया, 2नं मल्टिप्लाय करूया. आपण नेक्स्ट काय करणार आहे, ह्या इक्वेशनला 2नं मल्टिप्लाय करणार, म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन 2/2. ठीक आहे, इक्वेशन 2ला 2नं मल्टिप्लाय करायचं आहे. करताना राईट साईड लेफ्ट साईड दोन्ही लिहा, म्हणून इथं 2 ब्रॅकेटमध्ये आहे तेच व्हॅल्यू लिहून घेऊया. /2 = 1/2 मल्टिप्लाय बाय 2. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 2 × 1 = 2, म्हणून 2x मायनस या टर्मला मल्टिप्लाय केलं की y/2 मल्टिप्लाय बाय 2. बघा मी सिम्पल फॉर्ममध्ये लिहून दाखवते, तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिते. हिअर 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, म्हणजे फक्त 1 राहिलं. ओके, हिअर 2x मायनस 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, इथे y = 1 हे तुमचं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आता इक्वेशन 1 आणि 3 हे कंपॅरिझन करणार आपण, आणि त्याच्यावरून आपण dx आणि dyची व्हॅल्यू फाईंड करणार आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल डीची व्हॅल्यू फाईंड करूया. डीची व्हॅल्यू फाईंड करताना आपण x आणि yची कोएफिशियंट मीन्स 2, 3. ठीक आहे, फर्स्ट 2 and 3 आणि एक्झाम्पल 3 यूज करणार आहे, म्हणून तर 2 - 1, 2 - 1. डिटर्मिनंट सॉल्व करून घ्या. 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस हिअर 3 मल्टिप्लाय बाय 2. 2 × 1 = 2, -2 -3 × 2 = 6. ओके, 2 × 1 = 2 -3 × 2 = 6. साईन सेम आहे, साईन सेम असल्यामुळे इथं ॲडिशन 6 + 2 8. ओके, मायनस मायनस मायनस. जर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये जर साईन सेम असेल तर त्या दिलेल्या दोन्ही नंबरचीच ॲडिशन करायची आणि जे सिमिलर साईन असेल ते द्यायचं. म्हणून तर डीची व्हॅल्यू आली तुमच्याकडं -8. नाव dx व्हॅल्यू फाईंड करताना बघा इथे आपलं फर्स्ट रो येतो तो कॉन्स्टंटचा. कॉन्स्टंट काय येतं 2 and 1, 2 and 1, आणि इकडं व्हायचे 3 - 1, 3 - 1. ठीक आहे, नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1. ओके, 2 × 1 = 2 प्लस मायनस 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 3 × 1 = 3. आन्सर काय आलं मायनस 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 2 + 3 5 -5. ओके, नाव डीवायची व्हॅल्यू फाईंड करतो आपण. डीवायची व्हॅल्यू फाईंड करताना पहिल्यांदा एक्सचे कोएफिशियंट लिहायचे. एक्सचे आहेत तुमचे 2 and 2. ओके, आणि तो कॉन्स्टंट येणार. कॉन्स्टंट आहे तुमचं 2 and 1. ओके, 2 and 1, आणि तर 2, 1. डिटर्मिनंट सॉल्व करा. 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके, मग इथे आन्सर येणार आहे तुमचं 2 × 1 = 2 -2 × 2 = 4. मग 4 - 2 2 आणि 4 हा मोठा असल्यामुळे त्याच्यासमोरचं साईन -2. ओके ना, तुम्ही आता एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करता. काय करता येतं, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करता. मग एक्स = डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डी. मग डिटर्मिनंट ऑफ एक्सची व्हॅल्यू काय -5 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू काय तुमची -8. दोन्ही साईडला मायनस आहे ते कॅन्सल होऊन इथे तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे 5 आणि 8. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 5, 8. सिमिलरली आपण वायची व्हॅल्यू फाईंड करूया. ओके, बघा
वाय इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ वाय डिवायडेड बाय डी. मग डी वायची व्हॅल्यू काय येतं -2 म्हणून इथं -2 आणि डीची व्हॅल्यू आहे तुमची -8 म्हणून -8. ठीक आहे, 2च्या रेंजमध्ये म्हणून इथं 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8 आणि इथं मायनस मायनस कॅन्सल होणार, प्लस राहणार. ठीक आहे, देअरफॉर एक्स वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? एक्सची मिळालं 5/8 आणि वायची मिळालं 1/4. लास्ट आन्सर. ओके, बघा आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट केलेला आहे. त्यातले आपण ॲक्टिव्हिटी बघितले, क्वेश्चन सेकंड बघितला, थर्ड बघितला. त्यात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. ओके, सो बाय बाय.